जय शिवराय सर्वांना. तर आपण सेम 5 तर सगळं कव्हर केलं. तर जे 5 सब्जेक्ट होते आपल्याला सेम 5मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ते आपण सगळे कव्हर केले ते. आणि ह्यावेळेस आपण सेम 6साठी इन सेमपासूनच चालू करणार आहे शिकवायला. तर मी आज पहिला सब्जेक्ट जो घेतो आपला जो पहिला पेपर आहे 9 तारखेला त्याचा डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स हा सब्जेक्ट आहे. तर आपण पहिल्यापासून सब्जेक्ट बाय सब्जेक्ट सगळे जे 4 सब्जेक्ट आपल्याला सर्व कव्हर करणार आहे. तर मी ज्या नोट्स काढल्या या तर तुम्हाला तर माहितीच आहे की टेलिग्राम चॅनलवरती या सगळ्या नोट्स अवेलेबल असतात. जर तुम्हाला सगळ्या नोट्स पाहिजे असेल इन सेमसाठी 4ही पण सब्जेक्टच्या तर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही नोट्स ॲक्सेस करू शकता टेलिग्राम चॅनलवरनं. आता आपण चालू करणार आहोत युनिट 1 डेटा सायन्स आणि बिग डेटा ॲनालिटिक्सचा. एकदम सोपा युनिट आहे, काहीच नाही, थेरी आहे फक्त. आणि म्हणजे शिकण्यासाठी पण एकदम सोपा आहे, एक पण अवघड कन्सेप्ट नाही यामध्ये. तर आपण आता लवकरात लवकर हा युनिट संपून नंतर सगळे सब्जेक्ट कव्हर करण्याचं लवकरात लवकर ट्राय करणार. चला आपण आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन डेटा व्रॅगलिंग मेथड्स विथ सुटेबल एक्झाम्पल. आता डेटा व्रॅगलिंग मेथड्स म्हणजे काय? डेटा व्रॅगलिंग इज द प्रोसेस ऑफ cleaning, transforming and organizing raw data into structured and usable format for analysis. म्हणजे जो रॉ डेटा असतो, रॉ डेटा म्हणजे काय आता सांगा बरं. जो रॉ डेटा असतो, रॉ डेटा म्हणजे काय? असा डेटा जो अरेंज केलेला नाही आहे, जो डेटा कसा पण पडलेला आपल्यापाशी तो डेटा. आता समजा तुमच्याकडे एखादी रूम आहे आणि त्या रूममध्ये कुठलं पण सामान कुठं पण पडलेलं आहे, ते अरेंज केलेलं नाही, मग ती काय झालं, रॉ झालं. आणि आपण अरेंज केल्यानंतर ते काय होणार आहे, स्ट्रक्चर्ड होणार आहे. कळलं? समजा बुकचा शेल्फ्स असेल, लायब्ररी असेल, तिथं जर का तुम्ही सगळ्या म्हणजे जी बुक जिथं पाहिजे तिथं पडलेली नाही, जिथं आपण ठेवलेली नाही त्या कबर्डमध्ये, ते काय झालं, रॉ टाईप झालं ना. आणि जेव्हा तुम्ही ते अरेंज करशाल वगैरे स्ट्रक्चरमध्ये, ते कोणता डेटा होणार आहे, मग अरेंज म्हणजे आपण त्याला क्लीन करतोय, ट्रान्सफॉर्म करतोय आणि ऑर्गनाईज करतोय त्या डेटाला. त्याला काय म्हणायचं, डेटा व्रॅगलिंगची प्रोसेस. कळलं? आता इट इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन डेटा सायन्स बिकॉज रिअल वर्ल्ड डेटा इज ऑफन इनकम्प्लीट, इनकन्सिस्टंट अँड अनस्ट्रक्चर्ड. म्हणजे जो रिअल वर्ल्ड डेटा असतो, जो आपला रिअल वर्ल्ड डेटा असतो, जो आपल्याला कुठून पण डेटा भेटतो, तो आजकालच्या काळामध्ये तरी इनकम्प्लीटच असतो, कन्सिस्टंट पण नसतो आणि त्याला काही स्ट्रक्चर्ड पण नाही राहत. मग त्याला एक स्ट्रक्चर देऊन त्याला क्लीन करणं, ट्रान्सफॉर्म करणं, ऑर्गनाईज करणं. आता क्लिनिंग, ट्रान्सफॉर्मिंग, ऑर्गनायझिंग हे तुम्हाला मी पुढं सांगन. बट अशा डेटाला, जो डेटा अरेंज नाही आहे, त्याला क्लीन करणं, ट्रान्सफॉर्म करणं आणि ऑर्गनाईज करणं, याला आपण काय म्हणतो, डेटा व्रॅगलिंग म्हणतो. कळलं? आता डेटा व्रॅगलिंगच्या मेथड्स असतात, जसं की डेटा क्लिनिंग. आता डेटा क्लिनिंगमध्ये काय असतं, इट इन्व्हॉल्व्स रिमूव्हिंग एरर, मिसिंग व्हॅल्यूज, डुप्लिकेट्स अँड इनकन्सिस्टन्सीज. म्हणजे डेटा क्लिनिंगमध्ये नेमकं काय असतं बघा, एक्झाम्पलवरनं लगेच कळ. जर का डेटामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यू, म्हणजे अमित 20 इथं पण आहे बघा, आणि अमित 20 इथं पण आहे, अमितची एज 20 इथं आहे आणि अमितची एज 20 इथं आहे, मग हा डेटा काय झाला आहे, रिपीट झाला आहे. मग याला काय करायचं आपण, जी डुप्लिकेट रो आहे, म्हणजे दोनदा आली ना डुप्लिकेट, इथून इथं आली, मग एक याच्यातलं रिमूव्ह करून टाकायचं, म्हणजे डुप्लिकेट काढून टाकायचं. कळलं? आणि आता इथं बघा, रवीच्या पुढं रवीचं एज मेन्शन आहे का, नाही आहे, एज त्याचं मेन्शन नाही आहे, त्या जागेवरती काय नल आहे. मग ह्या नलच्या जागेवरती आपण काय करणार आहे, ॲव्हरेज एज करणार आहे. म्हणजे नल व्हॅल्यू असेल किंवा 0 व्हॅल्यू असेल किंवा मग व्हॅल्यू नसेल, अशा जागेवरती आपण काय करणार आहे, ॲव्हरेज एज जे, समजा इथं 2-3 व्हॅल्यू असतात, 10, 20, 30, 40, तर ॲव्हरेज एज जे आलं असतं 20 वगैरे, ते आपण काय केलं असतं, रवीला पण ॲव्हरेज एज देऊन टाकला आज. कळलं इथपर्यंत? आता बघा, डेटा ट्रान्सफॉर्मेशन काय, कन्वर्टिंग डेटा इंटू सुटेबल फॉर्मॅट ऑर स्ट्रक्चर. म्हणजे काय, कन्वर्ट डेटा. आता डेट बघितली असेल तुम्ही, भरपूर जागेवरती काय राहतं, 24 म्हणजे डेट, मग एक महिना असतो म्हणजे फेब्रुवारी इथं, आणि 2026 म्हणजे 2026 टू. मग पहिले काय घ्यायचं, या डेटला कन्वर्ट करायचं, पहिले इयर घ्यायचं
त्यानंतर आपण काय घेतो, मंथ घेतो आणि नंतर मग डेट असते, कळलं. या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट केलं जातं, त्याला म्हणायचं डेटा ट्रान्सफॉर्मेशन. कन्वर्ट सॅलरी फ्रॉम, आता सॅलरी जर का स्ट्रिंगमध्ये असेल तर तिला कशात, न्यूमेरिक इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे 5000मध्ये. आणि स्ट्रिंगमध्ये काय करतो आपण, डबल इन्व्हर्टेड कोमाज लावतो, कळलं. हे रिमूव्ह करून यामध्ये कन्वर्ट करायचं आणि ही जी डेट आहे ही रिमूव्ह करून अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायची. याला म्हणायचं डेटा ट्रान्सफॉर्मेशन, कळलं. डेटा क्लिनिंग बघितलं, डेटा ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. यानंतर आपण काय बघणार आहे, डेटा इंटिग्रेशन बघणार आहे. काय बघणार आहे, डेटा इंटिग्रेशन. डेटा इंटिग्रेशनमध्ये काय, कंबायनिंग डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेस इंटू वन डेटा सेट. काय असतं, कंबायनिंग डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेस इंटू वन डेटा सेट. मर्ज कस्टमर डेटा फ्रॉम सेल्स डेटाबेस अँड मार्केटिंग डेटाबेस. आता हे वेगळे वेगळे डेटाबेस आहे, बरोबर. एक तर सेलचा डेटाबेस असन ज्यामध्ये सेल्सची माहिती असन, आणि एक मार्केटिंग डेटाबेस असन ज्यामध्ये सगळी मार्केटिंगची वगैरे माहिती आपण कलेक्ट केली असन एका जागेवरती. पण काय करणार आहे, आपल्याला समजा ह्या डेटाची गरज आणि ह्या डेटाची गरज एका जागेवरती पडते कुठंतरी, तर आपण काय करणार आहे, ह्या दोन्हींना मर्ज करणार आहे आणि मग तो डेटा वापरणार आहे. त्याला काय म्हणायचं, डेटा इंटिग्रेशन. याचं एक्झाम्पल तुम्ही कसं समजू शकताय, समजा आपण याचं एक्झाम्पल एखादं, जर का समजा असं समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये राहताय कुठंतरी, आणि अजून एक शहर आहे, म्हणजे 2 शहर आहे, तिथे तुमची सध्या दोन्ही शहरामध्ये तुमचं घर आहे. पण काय, तुम्हाला सध्या तिसऱ्या शहरामध्ये राहायला जायचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करशाल, जो दोन्ही शहराचा ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी आहे किंवा तुमचं राहणं वगैरे सगळं काय करणार, आपण मर्ज करणार आहे, कळलं. तसंच राहतं इथं. काय राहतं, 2 डेटाबेस आहे त्याला मर्ज करून आपण एक, नंतर डेटा इंटिग्रेशनच म्हणतो ना. मर्ज करणं म्हणजे काय, डेटा इंटिग्रेशन असतं. नंतर तो डेटा वापरण्यात येतो, कळलं. डेटा रिडक्शन म्हणजे काय, आता रिड्युसिंग डेटा साईज व्हाईल मेंटेनिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, कळलं. रिड्युसिंग डेटा साईज व्हाईल मेंटेनिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा जर का आपल्याकडे खूप जास्त झाला असेल तर आपण काय करतो, डेटा रिडक्शन करतो. आता डेटा रिडक्शन म्हणजे काय, जे अननेसेसरी कॉलम्स असतात, ID नंबर्स वगैरे, हे असे जे कॉलम आपल्याला उपयोगी येत नाही ते सगळे कॉलम आपण रिमूव्ह करून टाकतो, त्याला म्हणायचं डेटा रिडक्शन. आता बघा, डेटा फॉर्मॅटिंग म्हणजे काय, जर का तुम्ही रॉ डेटा आहे त्याला आपण स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज करतो. जसं की आपण हे डेफिनेशनमध्येच बघितलं होतं, डेटा फॉर्मॅटिंग काय असतं. समजा असा डेटा पडलेला आहे तुमच्याकडे, रॉ डेटा. रॉ डेटा म्हणजे काय, जो डेटा अरेंज केलेला नाही आहे असा डेटा. अमित 20 मेल, रिया 22 फिमेल, याला काही स्ट्रक्चर्ड आहे का, काही टेबल फॉर्मॅटमध्ये हा अरेंज आहे, काहीच नाही येतं, बरोबर. तर मग आपण काय करणार, याला स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार. जसं की नेम, एज आणि जेंडर. मग अमित कुठं जाणार आहे, नेममध्ये. 20 कुठं जाणार आहे सांगा बरं, अमित नेममध्ये आलं. 20 जे आहे ते एज आहे ना, मग ते एजमध्ये येईल. आणि मेल हे काय, जेंडर आहे, तर मग ते मेलमध्ये जाईल. वापस रिया काय, हे नेम आहे रिया, मग रिया इथं आलं. 22 काय, एज आहे, मग ते इथं आलं. आणि फिमेल जेंडरमध्ये गेलं, बरोबर. आता आपण काय बघणार आहे, यानंतर आपण बघणार आहे आता डेटा सायन्स. व्हॉट इज डेटा सायन्स, हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. मग डेटा सायन्स काय आणि कम्पेअर करायचं आपल्याला डेटा सायन्सला इन्फॉर्मेशन सायन्ससोबत. तर डेटा सायन्स इज अ इंटरडिसिप्लिनरी फील्ड दॅट युजेस सायंटिफिक मेथड्स, अल्गोरिझम, स्टॅटिस्टिक्स अँड मशीन लर्निंग टेक्निक्स टू एक्स्ट्रॅक्ट नॉलेज अँड इन्साईट फ्रॉम द स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड डेटा. डेटा सायन्स काय, इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे जे सायंटिफिक मेथड्सच्या मदतीने, अल्गोरिदम, स्टॅटिस्टिक्सच्या मदतीने, मशीन लर्निंगच्या मदतीने ते काय करतं, नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करतं. जो स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे, तुमच्याकडे काय पडलेलं आहे, स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड एखादा डेटा पडलेला आहे, आणि त्यामधनं तुम्हाला जर का नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, समजा एखादी बुक पडलेली तुमच्याकडे, बरोबर.
त्या बुकमधून तुम्हाला नॉलेज बाहेर काढायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक्स्ट्रॅक्ट करणं म्हणजे काय, बाहेर काढणं. त्याच्यासाठी तुम्ही कोणती मेथड यूज करणार आहे, जसं की सायंटिफिक मेथड्स असतात, अल्गोरिदम्स असतात, स्टॅटिस्टिक्स असतं आणि मशीन लर्निंग. ह्या टेक्निक्सचा उपयोग करून तुम्ही स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटामधनं नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करू शकताय. कळलं? सॉरी. आता यानंतर काय, इट कंबाईन्स स्टॅटिस्टिक्स, प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग आणि बिग डेटा टेक्नॉलॉजीज. द गोल ऑफ डेटा सायन्स इज टू मेक डेटा ड्रिव्हन डिसिजन. गोल ऑफ डेटा सायन्स काय, की डेटा ड्रिव्हन डिसिजन्स मेक करणं. कळलं? आणि काय कंबाईन करतं, स्टॅटिस्टिक्स, प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग आणि बिग डेटा टेक्नॉलॉजी यांच्या मदतीनेच आपण तर नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करतो. कळलं? आता यानंतर काय, आपल्याला डिफरन्स बघायचा आहे, कंपॅरिझन बिटवीन डेटा सायन्स अँड इन्फॉर्मेशन सायन्स. आता डेटा सायन्स अँड इन्फॉर्मेशन सायन्स काय, फोकसेस ऑन एक्स्ट्रॅक्टिंग नॉलेज फ्रॉम डेटा, फोकसेस ऑन मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे डेटा सायन्स काय करतं, आत्ता बघितलं आपण मागं, डेटा सायन्स काय करतं, नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम करतं. आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये काय, फोकसेस ऑन मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे मॅनेज करतं, ऑर्गनाईज करतं इन्फॉर्मेशनला. हे काय करतं, वर्क्स विथ रॉ डेटा आणि वर्क्स विथ प्रोसेस इन्फॉर्मेशन. जो डेटा सायन्स असतो तो रॉ डेटावरती काम करतो, म्हणजे अनस्ट्रक्चर्ड डेटा, स्ट्रक्चर्ड डेटा असेल त्यावरून आपण इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करतो. कळले 2 पॉईंट. आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये हा डेटा प्रोसेस इन्फॉर्मेशन असते, म्हणजे ती सगळं स्टेप थ्रू गेलेली असते, प्रोसेस असते, त्यावरती वर्क करतो. आणि यूज फॉर ॲनालिसिस अँड प्रेडिक्शन. डेटा सायन्स कशासाठी यूज होतं, ॲनालिसिससाठी यूज होतं, प्रेडिक्शन करण्यासाठी यूज होतं. आणि इन्फॉर्मेशन सायन्स हे स्टोरेजसाठी, मॅनेजिंग इन्फॉर्मेशनसाठी, कळलं, स्टोरिंग पर्पजसाठी, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटसाठी हे इन्फॉर्मेशन सायन्स यूज होतं. यानंतर स्टॅटिस्टिक्स आणि मशीन लर्निंग यूज करतं हे, आणि हे डेटाबेस आणि इन्फॉर्मेशन सिस्टमला यूज करतं. हे डिसिजन मेकिंगसाठी कामं येतं आणि हे आपल्याला इन्फॉर्मेशन रिट्रायवलसाठी कामं येतं. प्रेडिक्टिंग सेल्स वगैरे जर का प्रेडिक्ट करायचं असेल तुम्हाला, तर त्यासाठी आपण डेटा सायन्सचा उपयोग करू शकतो. आणि लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमसाठी इन्फॉर्मेशन सायन्सचा आपण उपयोग करू शकतो. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपलं थर्ड क्वेश्चन काय, एक्सप्लेन 5 V's ऑफ बिग डेटा. 5 V's ऑफ बिग डेटा म्हणजे काय, आता बघा, द 5 V's ऑफ बिग डेटा डिस्क्राईब द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा. 5 V's ऑफ बिग डेटा काय करतं, मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटाला डिस्क्राईब करतं. आता मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा काय, इट रेफर्स टू द ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जनरेटेड एव्हरी सेकंड. कशासाठी, इट रेफर्स टू द व्हॉल्यूम. म्हणजे काय असतं सांग बघा बरं मला. समजा एखादी गोष्ट आहे, किंवा मग जार आहे तुमच्याकडं, बॉटल आहे, किंवा मग एखादी बकेट आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याचा व्हॉल्यूम ॲड करायचा आहे, म्हणजे वॉटर ॲड करायचं आहे. आता 5 लिटर ॲड केलं तर व्हॉल्यूम किती झाला, 5 लिटर वॉटर ॲड केलं ना तुम्ही. तसंच मग एखादी जर का मोठी इन्फॉर्मेशन असेल, काही पण असेल, एखादा डेटा जनरेट होतो आहे, त्याचं काहीतरी व्हॉल्यूम असेल, बरोबर. मग ते ह्यूज अमाऊंट ऑफ जो डेटा जनरेट होतो प्रत्येक सेकंडला, त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम म्हणतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आता जे तुमचं इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या सगळ्या गोष्टी काय करत्या, प्रत्येक सेकंदाला ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट करतात. मग तोच डेटा काय करतो आपण, त्याच डेटाला व्हॉल्यूम म्हणतो. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ टेराबाईटमध्ये डेटा जनरेट होतो डायरेक्ट. कळलं? आता वेलोसिटीमध्ये काय, इट रेफर्स टू द स्पीड ॲट विच डेटा इज जनरेटेड अँड प्रोसेस. बरोबर, किती डेटा आहे आपल्याकडं ते व्हॉल्यूममध्ये, कोणत्या स्पीडनं डेटा जनरेट होतो आहे ते वेलोसिटीमध्ये. आता याचं एक्झाम्पल काय, स्टॉक मार्केट डेटा अपडेट्स इन रिअल टाईम.
आता रिअल टाईममध्ये स्टॉक मार्केटचा डेटा अपडेट होत राहतो, ते कशात येतं? वेलोसिटीमध्ये. व्हरायटी म्हणजे डेटा किती प्रकारचा आहे तुमच्याकडे, कळलं? व्हॉल्यूममध्ये काय, किती डेटा जनरेट होतो आहे. वेलोसिटीमध्ये काय, त्याची स्पीड काय आहे जनरेट होण्याची. व्हरायटीमध्ये काय येईल की किती टाईपचा डेटा आहे तुमच्याकडं. आता म्हणजे काय असन, स्ट्रक्चर्ड असन, अनस्ट्रक्चर्ड असन आणि सेमी स्ट्रक्चर्ड असन. आता अनस्ट्रक्चर्डमध्ये तुम्ही व्हिडिओज टाकू शकताय, इमेजेस इन्क्लूड करू शकताय. सेमी स्ट्रक्चरमध्ये आपलं जेसन आणि XML या 2 गोष्टी इन्क्लूड आपण करू शकतोय. आता व्हेरासिटी म्हणजे काय, क्वालिटी काय तुमच्या डेटाची, ॲक्युरसी किती तुमच्या डेटामध्ये, हे काय आहे त्याचं व्हेरासिटी असतं. डेटा मे कंटेन एरर्स, डुप्लिकेट्स ऑर मिसिंग व्हॅल्यू. कळलं? हे कंटेन करू शकतोय, पण तुमच्या डेटाची क्वालिटी आणि ॲक्युरसी या 2 गोष्टी काय सांगता, व्हेरासिटी. आणि व्हॅल्यू काय असते मग, इट रेफर्स टू द अनयुज्युअल इन्साइट्स ऑब्टेन फ्रॉम डेटा. म्हणजे काय, त्याचं एक्झाम्पल काय, ॲनालायझिंग कस्टमर डेटा टू इम्प्रूव्ह बिझनेस डिसिजन. कस्टमरचा डेटा सगळं ॲनालाइज करून तुम्ही बिझनेस डिसिजन जे घेता ते इम्प्रूव्ह करू शकताय, किंवा मग त्याची सक्सेस प्रोबॅबिलिटी ही जितकी वाढवता येईल तितकी वाढवू शकताय तुम्ही. कळलं? आता यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवली बघा. 5 V's, इकडं व्हरायटी, व्हॅल्यू, व्हेरासिटी, वेलोसिटी आणि व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, किती डेटा जनरेट होतोय. व्हरायटी म्हणजे काय, स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड. व्हॅल्यू म्हणजे काय, की तुम्ही डिसिजन इम्प्रूव्ह करू शकताय, तुमचे बिझनेस डिसिजन कस्टमरचा डेटा ॲनालाइज करून. व्हेरासिटी म्हणजे काय, तुमच्या डेटाची क्वालिटी आणि ॲक्युरसी हे व्हेरासिटी बघते. वेलोसिटी म्हणजे काय, कोणत्या स्पीडनं तुमचा डेटा जनरेट होतो आहे. कळलं? या डायग्रामवरनं तुम्ही पूर्ण क्वेश्चन लक्षात ठेवू शकता. अशाच तुम्हाला छान छान डायग्रामसाठी किंवा मग नोट्ससाठी जर ह्या नोट्स सगळ्या ॲक्सेस करायच्या असेल तर मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही नक्की जाऊन ॲक्सेस करू शकताय. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर का ह्या व्हिडिओजवरती चांगले कमेंट्स आले, लाईक्स आले, तर रिस्पॉन्स आला, तर आपण लवकरात लवकर पुढचे व्हिडिओज घेऊन येणार. आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला पुढचा सब्जेक्ट कोणता पाहिजे, म्हणजे मी लवकरात लवकर तो घेऊन येईन. कळलं? आणि यामध्ये पण, या व्हिडिओमध्ये पण काही सजेशन असतील तुमचे की थोडंसं हळू शिकव वगैरे किंवा मग स्पीडनं शिकव, तर मला नक्की सांगा, म्हणजे मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करू शकतो आहे. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे, एक्सप्लेन डिफरंट फेजेस ऑफ डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल विथ नीट डायग्राम. डिफरंट फेजेस ऑफ डेटा ॲनालिटिकल लाईफ सायकल बघणार आहोत पण नीट डायग्रामसोबत. म्हणजे डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल काय, द डेटा ॲनालिटिक्स सायकल कन्सिस्ट ऑफ 6 इम्पॉर्टंट फेजेस यूज टू कम्प्लीट अ डेटा ॲनालिसिस प्रोजेक्ट. म्हणजे जी डेटा ॲनालिटिक्स सायकल असते ती 6 इम्पॉर्टंट फेजेसमध्ये चालते. किती फेज असतात? 6. आणि ही कशासाठी यूज होते, की जो डेटा ॲनालिसिस प्रोजेक्ट असन, त्या गोष्टी असन, त्या कंप्लीट करण्यासाठी आपण ही सायकल यूज करतो. कळलं इथपर्यंत? यानंतर आपण काय बघणार आहे, कोणत्या 6 फेजेस आहेत त्या आपण ते बघणार आहोत. 6 इम्पॉर्टंट फेजेस. डिस्कवरी, डेटा प्रिपरेशन, त्यानंतर आहे मॉडेल प्लॅनिंग, मॉडेल बिल्डिंग, कम्युनिकेशन रिझल्ट आणि ऑपरेशनलाइज. कळलं? एक्सप्लेनेशन ऑफ फेजेस काय, डिस्कवरी. पहिलं काय आपलं डिस्कवरी आहे ना, पहिला फेज जो आहे तो डिस्कवरी आहे. त्यानंतर सेकंड नंबरला डेटा प्रिपरेशन आहे, थर्ड नंबरला मॉडेल प्लॅनिंग आहे, फोर्थ नंबरला मॉडेल बिल्डिंग आहे, फिफ्थ नंबरला कम्युनिकेशन रिझल्ट्स आहे आणि नंतर ऑपरेशनलाइज आहे. बरोबर? एक्सप्लेनेशन ऑफ फेजेस काय, फर्स्ट डिस्कवरी. इन दिस फेज द बिझनेस प्रॉब्लेम इज आयडेंटिफाईड, द ऑब्जेक्टिव्ज, रिक्वायरमेंट्स अँड द अवेलेबल रिसोर्सेस आर अंडरस्टूड. जे बिझनेस प्रॉब्लेम्स राहतात ते आयडेंटिफाय केले जातात. जर काही ऑब्जेक्टिव्ज असतात तुमचे, रिक्वायरमेंट्स असतील, जे अवेलेबल रिसोर्सेस आहे तुमच्याकडं, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून तो अंडरस्टूड केला जातो. ते कशामध्ये येतं? डिस्कवरीमध्ये.
जी पहिली फेज असते आपली, कळलं, डिस्कवरी. यानंतर सेकंड फेज काय आपली, डेटा प्रिपरेशन. डेटा प्रिपरेशन फेजमध्ये काय आहे, डेटा आपण जे सोर्स आपण आयडेंटिफाय केले असतात त्या सोर्समधून आपण डेटा कलेक्ट करणार आहे आणि तो डेटा क्लीन करू, ट्रान्सफॉर्म करू आणि ऑर्गनाईज करू. क्लिनिंग, ट्रान्सफॉर्म, ऑर्गनायझिंग हे आपण जेव्हा युनिट चालू केला स्टार्टिंगलाच डेटा व्रॅगलिंगमध्ये बघितलं होतं. जर का आपल्याला कळलं नसेल तर नक्की व्हिडिओ मागे घेऊन वापस एकदा बघा, तुम्हाला नक्की कळून जाईल. त्यानंतर असतं मॉडेल प्लॅनिंग. इन दिस फेज सुटेबल ॲनालिटिकल टेक्निक्स अँड टूल्स आर सिलेक्टेड. द प्लॅन फॉर बिल्डिंग द मॉडेल इज प्रिपेअर. म्हणजे जे ह्या फेजमध्ये काय होतं, एक प्लॅनिंग केली जाते मॉडेलची, की कोणते टूल्स लागतील, काय काय टेक्निक्स लागतील, त्याचं प्लॅन काय बिल्ड करण्यासाठी मॉडेलला आपण ते सगळं प्रिपेअर करतो आणि नंतर आपण मॉडेलला बिल्ड करण्याकडे जाऊ. जी नेक्स्ट फेज आहे ती मॉडेल बिल्डिंग असते. इन दिस फेज द सिलेक्टेड मॉडेल इज बिल्ड. जे मॉडेल आपण सिलेक्ट केलं आहे त्याला बिल्ड करणार आहे आणि त्याला टेस्ट करणार आहे युजिंग द प्रिपेअर्ड डेटा. जो डेटा प्रिपेअर केला आपण त्याच्या बेसिसवरती आपण त्याला टेस्ट करणार, कळलं. यानंतर काय आता, कम्युनिकेशन रिझल्ट. इन दिस फेज द रिझल्ट आर प्रेझेंटेड युजिंग रिपोर्ट्स, ग्राफ्स अँड चार्ट्स टू स्टेक होल्डर्स. या फेजमध्ये काय होतं, जे रिझल्ट्स आहे ते प्रेझेंट केले जातात रिपोर्ट्सच्या मदतीने, ग्राफच्या मदतीने आणि चार्ट्सच्या मदतीने स्टेक होल्डरला, कळलं इथपर्यंत. आता ऑपरेशनलाइज काय, इन दिस फायनल फेज द मॉडेल इज डिप्लॉयड. म्हणजे ऑपरेशनल करणं म्हणजे काय, मॉडेलला डिप्लॉय करणं, मॉडेलला कामात आणणं. आता इन दिस फायनल फेज मॉडेल इज डिप्लॉयड इन द रिअल सिस्टम अँड इट्स परफॉर्मन्स आपण मॉनिटर करतो. जो परफॉर्मन्स आहे की तुमचं मॉडेल बरोबर चालतं आहे का नाही वगैरे ते मॉनिटर करतो. आता जसं आपण एक्झाम्पल कसं घेऊ शकतो का, जे चंद्रयान लॉन्च झालं होतं, चंद्रयान मूवी बघितली असेल तुम्ही, त्यामध्ये काय राहतं, एक मॉडेल म्हणजे जी सॅटेलाईट असते वगैरे ते सगळं बनवून मॉडेल बिल्डिंग म्हणजे सॅटेलाईट बनवली जाते. मग ते रिपोर्ट्स, ग्राफ, चार्ट्सवरती सगळं प्रेझेंट करून आपण त्याला ऑपरेशनलाइज म्हणजे स्पेसमध्ये सोडून देतो. आता स्पेसमध्ये सोडल्यानंतर असं आहे का आपलं काम संपलं, त्याचा परफॉर्मन्स जो राहतो तो मॉनिटर करत राहावं लागेल. एक एक्झाम्पल देतो आहे मी, असं नाही की ते रिलेट होतं आहे, बट एक तुम्हाला समजण्यासाठी एक एक्झाम्पल आहे मॉडेलचं, कळलं. Thus, the data analytics life cycle provides a structured approach for analyzing data and make better decisions. म्हणजे तुमचे डिसिजन्स परफेक्ट होण्यासाठी, डिसिजनची प्रोबॅबिलिटी सक्सेसफुल होण्यासाठी आणि एक स्ट्रक्चर्ड अप्रोच असण्यासाठी जी डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल असते. कशासाठी असते कळलं, डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल, कळेपर्यंत. आता यानंतर आपण कम्पेअर बिझनेस इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सला कम्पेअर करणार आहे. बिझनेस इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स काय असतं, बिझनेस इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आर बोथ यूज टू ॲनालाइज डेटा. दोन्ही कशासाठी यूज होता, डेटा ॲनालाइजसाठी, बट देअर पर्पज अँड मेथड्स आर डिफरंट. जे दोन्ही पण आहे ते डेटा ॲनालाइज करतात, पण त्यांचा पर्पज आणि जो मेथड आहे ॲनालाइज करण्याची ती डिफरंट असते. आता बिझनेस इंटेलिजन्स बघा काय असतं, फोकसेस ऑन पास्ट अँड प्रेझेंट डेटा. बिझनेस इंटेलिजन्स काय करतं, पास्ट डेटावरती आणि प्रेझेंट डेटावरती फोकस करतं. म्हणजे डेटा सायन्स आहे ते फ्युचर प्रेडिक्शन्सवरती करतं, कळलं. हे पास्ट, प्रेझेंट आणि यानंतर जो येतो तो डेटा सायन्स तो फ्युचर प्रेडिक्शन करतो. हे काय करतं, मागच्या डेटावरती आपल्याला जर का ते करायचं असेल ॲनालाइज, तर मागच्या आपण रिपोर्ट्स बघणार आहे, डॅशबोर्ड्स बघणार आहे, कळलं. आणि फ्युचर प्रेडिक्शनसाठी मशीन लर्निंग, स्टॅटिस्टिकल मॉडेल ज्याने करून आपण फ्युचरचा अंदाजा लावू शकतो, कळलं. हे काय करतं, याचे आन्सर्स असतं व्हॉट हॅपनमध्ये, म्हणजे काय झालं होतं, म्हणजे हे पास्टची गोष्ट करतात, काल काय झालं, कळलं. आणि उद्या काय होणार आहे म्हणजे व्हॉट विल हॅपन. उद्या म्हणजे काय, फ्युचरसाठी व्हॉट विल हॅपन, व्हॉट हॅपन, कळलं.
वर्क्स मोस्टली विथ स्ट्रक्चर्ड डेटा. जे बिझनेस इंटेलिजन्स असतं ते स्ट्रक्चर्ड डेटावरती काम करतं आणि हे अनस्ट्रक्चर्ड आणि स्ट्रक्चर्ड डेटा दोन्हीवरती पण. जे बिझनेस इंटेलिजन्स आहे हे बिझनेस रिपोर्टिंगसाठी यूज होतं आणि जे डेटा सायन्स आहे हे प्रेडिक्शनसाठी आणि डिसिजन मेकिंगसाठी यूज होतं. कशासाठी यूज होतं? प्रेडिक्शन आणि डिसिजन मेकिंगसाठी. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपण काय बघणार आहे? व्हॉट इज डायमेन्शनॅलिटी रिडक्शन, एक्सप्लेन इट्स बेनिफिट्स. डायमेन्शनॅलिटी रिडक्शन काय? डायमेन्शनॅलिटी रिडक्शन is the process of reducing the number of input variables in a data set while preserving information. म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स व्हेरिएबल्स आपण रिड्यूस करतो. कळलं? सॉरी, आपण जे नंबर्स ऑफ इनपुट व्हेरिएबल्स असतात डेटा सेटमध्ये ते रिड्यूस करतो आणि जो डेटा राहतो तो आपण प्रिझर्व करत करत जो एक्स्ट्रा डेटा आहे त्याला रिड्यूस करतो. कळलं? इन सिम्पल वर्ड, जो हाय डायमेन्शनल डेटा राहतो आपण त्याला लो डायमेन्शनल डेटामध्ये कन्वर्ट करतो विदाउट लूजिंग मच युजफुल इन्फॉर्मेशन. आपली युजफुल इन्फॉर्मेशन लूज होती का? नाही होते, तरी आपण काय करतोय? हाय डायमेन्शनल डेटाला लोअर डायमेन्शनल डेटामध्ये कन्वर्ट करतो. इट इज मेनली यूज वेन डेटा सेट्स हॅव अ लार्ज नंबर ऑफ फीचर्स विच मेक्स प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स अँड स्लो. म्हणजे हे कधी यूज होतं? मेनली जेव्हा डेटा सेट्स हे लार्ज नंबर ऑफ फीचर्स असतात आणि प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स करतं आणि स्लो करतं तेव्हा. आता याचे दोन टेक्निक्स असतात, फीचर सिलेक्शन आणि फीचर एक्स्ट्रॅक्शन. यामध्ये आपण काय बघणार आहे आता? बेनिफिट्स ऑफ डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. पहिलं बेनिफिट काय असतं? रिड्युसेस कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे जे फीचर्स असतात, फीचर्स म्हणजे काय? जे कॉलम वगैरे, रो वगैरे, ते मेक द मॉडेल सिम्पलर अँड इझियर टू अंडरस्टँड. म्हणजे तुमचं जर का एखादा टेबल आहे त्यामध्ये कॉलम आणि रो कमी आहे तर तुम्हाला टेबल लवकर समजेल. कॉलम आणि रो वाढवले तर थोडासा वेळ जाईल समजण्यासाठी. कळलं? हे परफॉर्मन्सला इम्प्रूव्ह करतं. म्हणजे रिड्युसेस ट्रेनिंग टाईम अँड स्पीड अप्स कम्प्युटेशन. ट्रेनिंग टाईमला हे कमी करतं आणि कम्प्युटेशनला स्पीड देतं. कळलं? आता त्यानंतर काय? इररेलिव्हंट फीचर्स हे काढून टाकतं. म्हणजे रिमूव्ह इररेलिव्हंट फीचर्स, म्हणजे एलिमिनेट्स अननेसेसरी डेटा. जो अननेसेसरी डेटा असतो त्याला काढून टाकण्याचं काम करतं. नंतर अवॉइड्स ओव्हरफिटिंग, म्हणजे रिड्युसेस नॉईस इन डेटा, इम्प्रूव्हिंग मॉडेल ॲक्युरसी. जो नॉईस असतो डेटामध्ये तो इम्प्रूव्ह करण्याचं आणि मॉडेल ॲक्युरसी करण्याचं काम करतं. त्यानंतर बेटर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? हेल्प्स इन व्हिज्युअलायझिंग हाय डायमेन्शनल डेटा इन 2D और 3D. जो हाय डायमेन्शनल डेटा असतो त्याला 2D आणि 3D मध्ये ॲनालाइज करण्याचं काम, व्हिज्युअलाइज करण्याचं काम कोण करतं? बेटर व्हिज्युअलायझेशन टेक्निक असते. कळलं? नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? व्हाय डू वी नीड डेटा व्रॅगलिंग. आता डेटा व्रॅगलिंग बघणार आपण. तर त्यामध्ये पहिला पॉईंट काय? टू हँडल मिसिंग डेटा. आता मिसिंग डेटा कसा हँडल करायचा ते बघणार आहे. त्यामध्ये काय? आता रिअल वर्ल्ड डेटा सेट्स ऑफन कंटेन मिसिंग व्हॅल्यूज. म्हणजे आपला जो रिअल वर्ल्ड आहे त्यामध्ये काय मिसिंग व्हॅल्यूज असतात. प्रत्येक डेटा असो, स्ट्रक्चर्ड असो, अनस्ट्रक्चर्ड असो, त्यामध्ये मिसिंग व्हॅल्यूज प्रेझेंट असतात. मग व्रॅगलिंगच्या मदतीने आपण काय करतो? त्या रिमूव्ह करतो सगळ्या. व्रॅगलिंग आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. त्यामध्ये आपण व्रॅगलिंगच्या मदतीने सगळ्या मिसिंग व्हॅल्यूज असतात किंवा मग नल व्हॅल्यूज रिप्लेस करणं झालं, या गोष्टी आपण कशात करतो? व्रॅगलिंगमध्ये करतो. नंतर सेकंड पॉईंट काय? टू रिमूव्ह एरर्स अँड नॉईज. आपल्याला आता एरर्स आणि नॉईज रिमूव्ह करायचे. मग त्यासाठी काय? इट एलिमिनेट इनकरेक्ट, डुप्लिकेट और इलरिलिव्हंट डेटा. म्हणजे एरर्स आणि नॉईज वगैरे काढून टाकायचं आहे तुम्हाला. तर इनकरेक्ट जो असतो डेटा, डुप्लिकेट डेटा असतो, इरिलिव्हंट डेटा असतो, तो आपण रिमूव्ह करून टाकतो. कळलं? त्यासाठी आपल्याला डेटा व्रॅगलिंगची गरज असते. नंतर काय? टू स्टँडर्डाइज डेटा फॉर्मॅट. आता डेटा फॉर्मॅट स्टँडर्डाइज करण्यासाठी काय राहतं? कन्वर्ट डेटा इनटू अ कन्सिस्टंट फॉर्मॅट.
मग रॅगलिंगच्या मदतीने आपण काय करतो, जो डेटा असतो तो कन्सिस्टंट फॉर्मॅटमध्ये चेंज करतो. जो इनकन्सिस्टंट डेटा असतो ना त्याला कन्सिस्टंट फॉर्मॅटमध्ये चेंज करतो. नंतर 4th पॉईंट काय, टू इम्प्रूव्ह डेटा क्वालिटी. आता डेटा क्वालिटी आपण कशाच्या मदतीने, ती पण डेटा रॅगलिंगच्या मदतीने वाढू शकतो. म्हणजे पहिला पॉईंट काय, आता क्लीन डेटा इम्प्रूव्ज ॲक्युरसी ऑफ ॲनालिसिस अँड मशीन लर्निंग मॉडेल्स. म्हणजे जो क्लीन डेटा असतो तो ॲक्युरसी इम्प्रूव्ह करतो ॲनालिसिसची आणि मशीन लर्निंग मॉडेल्सला पण हेल्प करतो. टू मेक डेटा सुटेबल फॉर ॲनालिसिस. जो डेटा आहे आपल्याला सुटेबल बनवायचा आहे ॲनालिसिससाठी. मग आपण रॉ डेटा डायरेक्टली नाही वापरू शकत मॉडेलिंगसाठी. मग रॉ डेटाला आपण कशात कन्वर्ट करतो, तो स्ट्रक्चर्ड डेटा करतो. रॉ डेटा म्हणजे अनस्ट्रक्चर्ड डेटाला स्ट्रक्चर्ड डेटामध्ये कन्वर्ट करणं. मग तो आपण एक सुटेबल डेटा बनतो ॲनालिसिससाठी. कळलं इथपर्यंत. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, की व्हॉट इज रिग्रेशन. रिग्रेशन बघणार आपण आता. एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ रिग्रेशन विथ एक्झाम्पल. आता रिग्रेशन इज अ स्टॅटिस्टिकल अँड प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग टेक्निक्स यूज टू डिटरमाइन द रिलेशनशिप बिटवीन अ डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे रिग्रेशन काय, एक स्टॅटिस्टिकल किंवा प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग टेक्निक आहे. काय मॉडेलिंग टेक्निक आहे ती, जिच्या मदतीने आपण काय करतो, यूज टू डिटरमाइन रिलेशनशिप बिटवीन एक डिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि काही इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या मधलं रिलेशनशिप काय ते आपण रिग्रेशनच्या मदतीने ओळखू शकतो. त्यानंतर काय, इट इज मेनली यूज फॉर प्रेडिक्शन अँड फॉरकास्टिंग. प्रेडिक्शनसाठी यूज होतं, फॉरकास्टिंगसाठी यूज होतं. तुम्हाला जर का कंटिन्युअस व्हॅल्यूज एस्टिमेट म्हणजे अंदाजा लावायचा असेल त्यासाठी यूज होतं. किंवा मग अंडरस्टँडिंग इम्पॅक्ट ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. आता याचं एक्झाम्पल काय, प्रेडिक्टिंग हाऊस प्राईस बेस्ड ऑन एरिया अँड नंबर ऑफ होम्स. म्हणजे आता तुम्हाला एखादं घर आहे, घराची प्राईस माहिती करायची, तर मग कशावरती करणार आहे, तो घर कोणत्या एरियामध्ये आहे आणि तिथं किती नंबर ऑफ होम्स किती आहे त्यावरनं तुम्ही घराची प्राईस ठरवू शकता. बरोबर, हे झालं एक्झाम्पल. मग आता टाईप्स ऑफ रिग्रेशन काय, सिम्पल लिनियर रिग्रेशन हा पहिला टाईप आहे. यामध्ये काय होतं, आपण लिनियर रिलेशनशिप बघतो. कशामध्ये, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल. रिग्रेशन म्हणजे काय कळलं ना तुम्हाला, की फक्त इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये रिलेशनशिप काय ते बघण्यासाठी आपण यूज करतो. मग आता सिम्पल लिनियरमध्ये काय राहणार आहे, एक इंडिपेंडंट आणि एकच डिपेंडंट व्हेरिएबल राहणार आहे. मग याचं इक्वेशन काय बनन, तुम्ही बघितलं असं स्लोपचं इक्वेशन y इक्वल टू a प्लस bx असतं. आता y काय, y एक व्हेरिएबल इथं आणि x एक व्हेरिएबल, हे y आणि x मधलं रिलेशनशिप दाखवतोय. कळलं. आता आपण y आणि x काय बघणार आहोत. y काय इथं बघा बरं, y म्हणजे काय डिपेंडंट व्हेरिएबल आणि x काय इंडिपेंडंट व्हेरिएबल. a काय होतं इंटरसेप्ट आणि b होता स्लोप. आपलं इक्वेशन काय होतं, y इक्वल टू काय होतं a प्लस bx. बरोबर, y इक्वल टू a प्लस bx होतं. बरोबर, मग इथं y काय डिपेंडंट व्हेरिएबल, हा x काय इंडिपेंडंट व्हेरिएबल, a काय इंटरसेप्ट आणि b काय स्लोप. कळलं. समजा असं आपला ग्राफ असं, तर ही काय एक y इक्वल टू mx वाली लाईन आहे ना इक्वेशनवाली. हा इथून तर इथपर्यंत काय झालं एवढा, a म्हणजे काय इंटरसेप्ट आहे आणि ह्या लाईनचा स्लोप काय b आहे. b काय ह्या लाईनचा स्लोप आहे आणि इक्वेशन काय y इक्वल टू a प्लस bx. कळलं. आता यानंतर काय बघणार आहे आपण, मल्टिपल लिनियर रिग्रेशन. मल्टिपल लिनियर रिग्रेशन काय असतं, इट शोज रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अँड वन डिपेंडंट व्हेरिएबल्स. म्हणजे दोन पेक्षा जास्त इंडिपेंडंट व्हेरिएबल राहतील आणि एकच डिपेंडंट व्हेरिएबल राहील. y हा एकच राहील पण x किती पण राहू शकताय, एक परत जास्त. कळलं. मग y इक्वल टू a प्लस b1x1 प्लस b2x2 प्लस b3x3. कळलं. प्रेडिक्टिंग हाऊस प्राईस युझिंग एरिया नंबर ऑफ बेडरूम्स अँड लोकेशन्स. म्हणजे आता प्रेडिक्टिंग हाऊस प्राईस तर शोधायची आपल्याला, तुम्हाला एका घराची प्राईस माहिती करायची, तर मग ते कोणत्या एरियामध्ये घर आहे, त्यामध्ये किती बेडरूम्स आहे, 1 BHK 2 BHK का 3 BHK आहे आणि ते कोणत्या लोकेशनमध्ये. लोकेशनवरती पण प्राईस डिपेंड करतं ना. आता समजा पुण्यात घर असन तर त्याची प्राईस बाकीच्या
डिस्ट्रिक्ट पडतं किंवा मुंबईमध्ये असेल तर ती हायच असणार आहे. कळलं. जे नगर डिस्ट्रिक्ट आहे किंवा संभाजीनगर डिस्ट्रिक्ट आहे ह्या बाकीच्या शहरांपरता जी पुण्यातली घराची प्राईज आहे किंवा मुंबईमधली जी घराची प्राईज आहे ती जास्तच राहणार आहे. मग लोकेशनवरती पण डिपेंड करतं. तुम्ही जर का 1 BHK घेताय तर ती प्राईस कमी राहील, 2 BHK घेताय थोडी वाढेल, 3 BHK घेताय तर वाढत जाईल. कळलं. नंबर्स ऑफ बेडरूम्सवर पण डिपेंड करते. आणि त्यानंतर काय आता पॉलिनॉमियल रिग्रेशन म्हणजे यूज वेन रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स इज नॉन लिनियर बट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज पॉलिनॉमियल. म्हणजे वाय आणि एक्स मधलं जे रिलेशन आहे हे लिनियरली ग्राफ नाही आहे, त्याचा नॉन लिनियर ग्राफ येतो, पण आपण त्याला काय करू शकतोय, रिप्रेझेंट करू शकतोय पॉलिनॉमियलच्या मदतीने. आता पॉलिनॉमियलचं इक्वेशन काय राहतं, y इक्वल टू a प्लस bx प्लस cx स्क्वेअर. इथं y काय सांगा बरं, डिपेंडंट व्हेरिएबल, x काय इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि ए बी तर आपल्याला माहीतच राहतं. त्यानंतर काय, प्रेडिक्टिंग पॉप्युलेशन ग्रोथ ऑर सेल्स ग्रोथ ओव्हर टाईम. आता तुम्हाला पॉलिनॉमियल ग्राफ जो आहे तो पॉप्युलेशन ग्रोथ किती जाती, आपलं समजा 2020मध्ये वेगळी पॉप्युलेशन होती, मग 2021मध्ये थोडी वाढली, 22मध्ये वाढली, म्हणजे असा पॉलिनॉमियल टाईप ग्राफ येतो ना, असा ग्राफ हळूहळू वाढत चालते. मग किंवा मग सेल्सची ग्रोथ काय ओव्हर टाईममध्ये हळूहळू सेल्स वरती गेला आहे का खाली आला आहे हे आपल्याला बघायला भेटतं पॉलिनॉमियल रिग्रेशनमध्ये. यानंतर आहे लॉजिस्टिक रिग्रेशन. लॉजिस्टिक रिग्रेशन काय असतं सांगा बरं. यूज वेन डिपेंडंट व्हेरिएबल इज कॅटेगोरियल सच ॲज 0 or 1 किंवा मग येस ऑर नो. म्हणजे जर का जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे तो 0 किंवा 1 असू शकतो किंवा येस किंवा नो. इट म्हणजे एक टाईपचं प्रोबॅबिलिटी समजण्यासाठी उपयोग होतो. इट प्रेडिक्ट्स प्रोबॅबिलिटी युझिंग सिग्मॉइड फंक्शन. कळलं. प्रोबॅबिलिटी कशाच्या मदतीने प्रेडिक्ट करतं, ते सिग्मॉइड फंक्शनच्या नावात. आता एक्झाम्पल काय, ईमेल हा स्पॅम आहे की नाही हे बघण्यासाठी, म्हणजे येस किंवा नो दिसतं. स्टुडंट हे पास आहे की फेल आहे, म्हणजे इथं पण दोनच कंडिशन असतं ना, येस किंवा नो असन, पास किंवा फेल असन, किंवा मग 0 किंवा 1 असन, किंवा मग ट्रू किंवा फॉल्स असन. म्हणजे दोन कंडिशन दिसतं आपल्याला फक्त ऑपोजिट. कळलं. ते प्रोबॅबिलिटीसाठी यूज होतं. यानंतर काय, व्हॉट डज फीचर इंजिनिअरिंग टिपिकली इन्क्लूड. फीचर इंजिनिअरिंग काय इन्क्लूड करते, फीचर इंजिनिअरिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग, ट्रान्सफॉर्मिंग अँड क्रिएटिंग meaningful input variables from raw data to improve the performance of machine learning models. म्हणजे फीचर इंजिनिअरिंग काय, एक प्रोसेस आहे कशासाठी, सिलेक्टिंग, ट्रान्सफॉर्मिंग अँड क्रिएटिंग मिनिंगफुल इनपुट व्हेरिएबल्स फ्रॉम रॉ डेटा टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ मशीन लर्निंग मॉडेल. म्हणजे मिनिंगफुल इनपुट व्हेरिएबल्स क्रिएट करतं ते रॉ डेटापासनं, आणि कशासाठी यूज होतं ते, इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ मशीन लर्निंग मॉडेल्स. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन डेटा सायन्स. आता फीचर इंजिनिअरिंगमध्ये काय काय असतं ते बघणार आहे. फीचर सिलेक्शन असतं. फीचर सिलेक्शन म्हणजे काय, सिलेक्टिंग इम्पॉर्टंट फीचर्स अँड रिमूव्हिंग अननेसेसरी डेटा. तुमच्यापाशी समजा डेटा आहे, त्यामध्ये रोज आहे, कॉलम आहे, मग आपण असे इम्पॉर्टंट रोज कॉलम सिलेक्ट करायचे आणि बाकीचे जे आहे त्याच्यावरती आपण रिमूव्ह करून टाकायचं बाकीचा डेटा, अननेसेसरी डेटा. कळलं. आता हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज. मिसिंग व्हॅल्यूज जर का तुम्हाला हँडल करायचे आहेत काय, फिलिंग मिसिंग व्हॅल्यूज युझिंग मीन, मोड अँड मीडियन. आता जिथं समजा तुम्हाला एका जागेवरती, आता समजा तुम्हाला रामचे मार्क्स माहिती आहे 25, श्यामचे माहिती आहे 24, करणचे माहिती आहे 26, पण तुम्हाला आता काय माहीत नाही, एक रोहन म्हणून एका मुलाचं नाव आहे, त्याचं मार्क्स माहीत नाही तुम्हाला, तर मग तुम्ही ते कसे प्रेडिक्ट करणार. मग तुम्ही काय करशाल, सगळ्याचं ॲव्हरेज काढशाल, सगळ्या मार्क्स बाकीच्यांच्या, जे राम श्याम जे बाकीच्यांचं ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज तुम्ही कोणाला लिहून देणार आहे, रोहनसाठी. म्हणजे जिथं मिसिंग व्हॅल्यूज आहे तिथं काय करायचं, बाकीच्या व्हॅल्यूजचा मीन, मोड, मीडियन काढायचा आणि जो डेटा मिसिंग आहे त्या जागेवरती त्याला रिप्लेस करून द्यायचं. कळलं. एन्कोडिंग कॅटेगोरियल डेटा म्हणजे कन्वर्टिंग कॅटेगोरियल डेटा इंटू न्यूमेरिकल फॉर्म. आता बघा, जे कम्प्युटर असन, मशीन्स असतील, त्याला 0-1चीच भाषा कळते. मग काय करायचं, जो कॅटेगोरियल डेटा आहे त्याला न्यूमेरिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून द्यायचं. फीचर स्केलिंग काय, ब्रिंगिंग ऑल फीचर्स टू द सेम रेंज युझिंग नॉर्मलायझेशन ऑर स्टँडर्डायझेशन. जे सगळे जे फीचर्स असतात, फीचर्स म्हणजे काय राहतं शक्यतो, रोज, कॉलम्स,
हे जे असतं ते सेम रेंजमध्ये आणायचे. कशाच्या मदतीने? नॉर्मलायझेशन आणि स्टँडर्डायझेशनच्या मदतीने. आणि फीचर क्रिएशन काय? क्रिएटिंग न्यू फीचर्स फ्रॉम एक्झिस्टिंग डेटा. नवीन फीचर तयार करायचे कशाच्या मदतीने? एक्झिस्टिंग डेटाच्या मदतीने. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय? डेटा डिस्क्रेटिझेशन. काय म्हणशान तुम्ही याला? सांगा बरं. डिस्क्रेटायझेशन. कळलं? आता यानंतर काय? व्हॉट इज डेटा डिस्क्रेटायझेशन? एक्सप्लेन फॉर्म्स ऑफ डेटा डिस्क्रेटायझेशन. Data discretization is the process of converting continuous numerical data into discrete intervals or categories. कळलं? काय? डेटा डिस्क्रिटायझेशन ही एक प्रोसेस आहे. कशासाठी? कंटिन्युअस न्यूमेरिकल डेटा जो असतो तो एका इंटरव्हल्समध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे समजा 1 पासून 20 पर्यंत तुमच्याकडे नंबर आहे, तर तुम्ही काय करशाल? इंटरव्हल 1 ते 10 वाली एक इंटरव्हल बनवशाल आणि दुसरी इंटरव्हल कधी रे? 11 ते 20 मध्ये एक इंटरव्हल रेंज, म्हणजे 2 इंटरव्हल बनल्या. बरोबर? तसंच इट इज मेनली यूज इन डेटा प्रीप्रोसेसिंग टू इम्प्रूव्ह मॉडेल परफॉर्मन्स अँड अंडरस्टँडिंग. हे कशामध्ये यूज होतं? डेटा प्रीप्रोसेसिंगमध्ये. आणि कशासाठी यूज होतं? जो मॉडेलचा परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज होतं. कळलं? याचं एक्झाम्पल काय? आता कन्वर्टिंग एज व्हॅल्यूज म्हणजे 21, 25, 32, 45 याला कसं कन्वर्ट करायचं? यंग असन तर 20 to 30 मध्ये जातील, अडल्ट असन तर 31 to 40 मध्ये जाईल. इथं अडल्ट कोण आहे सांगा बरं? 32 जे ते ह्या रेंजमध्ये येतील. सिनियर कुठं जाईल? 45 जो आहे तो 41 to 50च्या कॅटेगरीमध्ये जाईल. कळलं? म्हणजे आपण काय करतो? आपल्याकडे समजा हा डेटा अवेलेबल आहे 21, 25, 32, 45, तर याचं एक रेंज बनवतो की 21 ते 30 पर्यंत जे ते यंगर एजमध्ये येतील. नंतर जे अडल्ट आहे ते 31 to 40 एजमध्ये येतील. नंतर जे सिनियर्स आहे ते 41 to 50 मध्ये. आता यानंतर काय? फॉर्म्स ऑफ डेटा डिस्क्रिटायझेशन काय? इक्वल विथ इंटरव्हल म्हणजे इक्वल विथ बिनिंग, याला आपण असं पण म्हणू शकतोय. आता इक्वल विथ इंटरव्हल म्हणजे काय? आपण आत्ताच बघितलं. बरोबर? द रेंज ऑफ डेटा इज डिवायडेड इंटू इंटरव्हल्स ऑफ इक्वल साईज. म्हणजे इक्वल साईजमध्ये डिवाइड करतो आपण रेंज ऑफ डेटाला. कळलं? आणि त्यानंतर काय राहतं की विथ काय असते? मॅक्सिमम मायनस मिनिमम. आता मॅक्सिमम मायनस मिनिमम म्हणजे काय? नंबर ऑफ इंटरव्हल्स असतात. म्हणजे मार्क्स फ्रॉम 0 to 100 आहे त्याला आपण डिवाइड करतो 5 इक्वल इंटरव्हल्समध्ये. कोणतं? एक तर 0 to 20 असन, किंवा 21 to 40 असन, 41 to 60, 61 to 80, 81 to 100. म्हणजे 20 याच्या इक्वल इंटरव्हल भेटताय ना तुम्हाला. मग इक्वल विथ इंटरव्हलमध्ये आपण त्याला डिवाइड करतो, त्यालाच म्हणायचं इक्वल विथ बिनिंग. कळलं इथपर्यंत? इक्वल फ्रिक्वेन्सी इंटरव्हल काय असतात? इक्वल फ्रिक्वेन्सी बिनिंग. यामध्ये फर्स्ट पॉईंट काय? इच इंटरव्हल कंटेन्स अप्रॉक्सिमेटली इक्वल नंबर ऑफ डेटा व्हॅल्यूज. म्हणजे प्रत्येक इंटरव्हलमध्ये ना इक्वल नंबर ऑफ व्हॅल्यूज राहतात. तर 1 to 10 मध्ये समजा 10 व्हॅल्यूज आहे, तर 10 to 20 मध्ये वापस 10 व्हॅल्यूज. म्हणजे जी इंटरव्हल बनवतो आपण ती. आता समजा इथं एक्झाम्पल बघा काय? 100 स्टुडंट्स आहे आपल्याकडं, त्याला आपल्याला 4 याच्यात डिवाइड करायचं. मग प्रत्येक ग्रुपमध्ये 25 स्टुडंट, म्हणजे इक्वल इंटरव्हल ऑफ स्टुडंट असते 25, 4 वेळा पण. कळलं? यानंतर काय? थर्ड पॉईंट क्लस्टरिंग बेस डिस्क्रिटायझेशन. डेटा इज ग्रुप युझिंग क्लस्टरिंग अल्गोरिदम्स लाईक के मीन्स सिमिलर व्हॅल्यूज आर ग्रुप टुगेदर. म्हणजे सिमिलर व्हॅल्यूज राहते ते आपण टुगेदर ग्रुप करतो. म्हणजे समजा तुमची एक स्कूल आहे, स्कूलमध्ये सगळ्या मुलांचं एक क्लस्टर आहे, त्यामध्ये सगळे मुलं एकत्र रजिस्टर करतो आपण एका क्लस्टरमध्ये. पण आपण काय करतो? सिमिलरला वेगळं ग्रुप करतो. म्हणजे कसं की समजा फर्स्ट स्टँडर्ड असेल त्याचा एक ग्रुप राहील, सेकंड स्टँडर्डचा वेगळा ग्रुप, थर्ड स्टँडर्डचा वेगळा ग्रुप. म्हणजे सिमिलर याच्यामध्ये इयरमध्ये स्टडी करणाऱ्या मुलांचा आपण एक ग्रुप बनवतो. कळलं? आणि त्यानंतर काय? एंट्रॉपी बेस्ड डिस्क्रिटायझेशन. एंट्रॉपी बेस्ड डिस्क्रिटायझेशनमध्ये काय? युजेस डिसिजन ट्री मेथड्स, स्प्लिट्स डेटा बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन गेन, मेनली यूज इन द क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. म्हणजे इन्फॉर्मेशन गेनवरती आपण डेटाला स्प्लिट करतो. जसं की डिवायडिंग एज ग्रुप बेस्ड ऑन बेस्ट स्प्लिट फॉर प्रिडिक्टिंग लोन अप्रुव्हल. आता लोन अप्रुव्हलसाठी तुम्हाला जर का एज डिवाइड करायचे तर मग तुम्ही काय करशाल? 11 ते 25 मध्ये एक बनवशाल,
नंतर 25 ते 40मध्ये एक बनवशाल. अशा आपण एज ग्रुप डिवाइड करतो लोन अप्रुव्हलसाठी. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, डेटा सायन्स, ML आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधला डिफरन्स बघायचा आहे. मग डेटा सायन्समध्ये काय, स्टडी ऑफ डेटा टू गेट युजफुल इन्फॉर्मेशन, आपण याला काय म्हणतो डेटा सायन्स. आपण डेटाचा स्टडी करतो कशासाठी, युजफुल इन्फॉर्मेशन भेटण्यासाठी, ते डेटा सायन्समध्ये. मशीन लर्निंगमध्ये काय होतं, टेक्निक्स वेअर मशीन लर्न फ्रॉम डेटा. जो डेटा आहे त्या डेटाच्या पासून मशीन्स लर्न करता, त्याला म्हणायचं मशीन लर्निंग. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मेकिंग मशीन्स बिहेव लाईक ह्युमन्स. कळलं, जे मशीन्स आहेत त्यांना आपण ह्युमन्सनुसार, जसं की रोबोट्स असतं वगैरे, हे ह्युमन्सवानी काम करता ना, मग ते असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येतं. डेटा सायन्समध्ये काय, ॲनालाइज डेटा अँड फाइंड पॅटर्न्स. जो डेटा राहतो तो ॲनालाइज करतो आपण, पॅटर्न फाइंड करतो. बिल्ड मॉडेल्स दॅट इम्प्रूव्ह ऑटोमॅटिकली. मशीन लर्निंगमध्ये काय, मॉडेल्स जे ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होते असे मॉडेल आपण बिल्ड करतो. मेक सिस्टम थिंक अँड टेक डिसिजन्स. AI रोबोट्स वगैरे राहतात ना, त्यांना आपण विचार करण्यासाठी लावतो आणि डिसिजन घेण्यासाठी लावतो. युजेस ML फॉर ॲनालिसिस. डेटा सायन्स जे ते मशीन लर्निंगचा उपयोग करतं ॲनालिसिससाठी. हे मशीन लर्निंग काय एक AIचा पार्ट आहे आणि ही एक ब्रॅड फील्ड आहे ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं, ML इन्क्लूड असतं. याचं एक्झाम्पल काय, प्रेडिक्टिंग सेल्स युजिंग पास्ट डेटा. सेल्सचा उपयोग करून आपण पास्ट डेटाचा ते करू शकतोय, सेल्स प्रेडिक्ट करू शकतोय आपण पास्ट डेटाचा उपयोग करून. ईमेल स्पॅम डिटेक्शन करू शकतो इथं. आणि सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असतात, चॅटबोट्स असतं, हे सगळं AI मध्ये येतं. कळलं. यानंतर एक क्वेश्चन आहे आपला, की तुम्हाला एक डेटा दिलेला जातो आणि ॲट्रिब्यूट एज असतं, ते म्हणजे काय 13, 15, 16, 19, 20 हे काय एज दिलेले आहे तुम्हाला. आपल्याला ह्या 2 मेथडनी त्याचं उत्तर सांगायचं. म्हणजे एक, यूज स्मूथिंग बाय बीन्स युझिंग अ डेप्थ ऑफ 3. व्हॉट अदर मेथड्स आर देअर फॉर डेटा स्मूथिंग. कळलं. यामधला पहिला क्वेश्चन काय आता तो बघणार आहोत आपण. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय करायचं, जो डेटा आहे तो काउंट करायचा. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहे, 27. ह्या मोजायच्या व्हॅल्यूज म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं इथपर्यंत आलं 27 भरतं. मग 27 आणि बिन डेप्थ किती सांगितली आहे, डेप्थ ऑफ 3 सांगितली आहे ना, मग आपण बिन डेप्थ 3 लिहून घेतली. नंबर ऑफ बीन्स किती आहे, नंबर ऑफ बीन्स असतं टोटल बीन्स अपॉन बिन डेप्थ. काय असतं, टोटल बीन्स अपॉन बिन डेप्थ. कळलं. मग याचं व्हॅल्यू काय येणार आहे, 27 डिवायडेड बाय 3 म्हणजे 9 येणार आहे. मग आपण काय करू, याला 3 याच्यात बिन डेप्थ 3 दिली म्हणजे 3 याच्यात डिवाइड करून घेऊ. 13, 15, 16 हे पहिले एजेस, त्यानंतर 16, 19, 20, 20, 21, 22 म्हणजे आपण असे एजेस लिहून घेतले जे 3च्या ग्रुपमध्ये डिवाइड करून सगळे एजेस लिहून घेतले. बरोबर. यानंतर आपण काय करणार आहे, की जो डेटा आहे आपलं जे बनतं ते 3 याचं आपण ॲव्हरेज घेणार. आपल्याकडे 3 व्हॅल्यू आले तर समजा 14, 15, 16 आले असं. आपल्याकडे समजा व्हॅल्यू काय आले असं 14, 15 आणि 16. मग आपण काय करणार, ह्या 3ला प्लस करणार. 14 + 15 + 16 डिवायडेड बाय 3 करणार. कारण हे 3 व्हॅल्यू आहे ना, डिवायडेड बाय 3 केलं जे ॲव्हरेज येईल ते B1चं मीन राहील. मग B2चं मीन कसं काढशाल, त्या 3ला प्लस करून डिवायडेड बाय 3. म्हणजे असं प्रत्येकाचं मीन काढून घ्यायचं. आणि त्याला स्मूथ डेटा म्हणजे काय, समजा जी 14, 15, 16 जी व्हॅल्यू होती तुमची पहिले, तिला आपण त्याचं ॲव्हरेजने रिप्लेस करणार. कळलं. बीन मीन्स जे राहतं, रिप्लेस व्हॅल्यूज बाय बीन मीन्स. जे बीन मीन्स आलं आपलं त्याने आपण ते रिप्लेस करणार व्हॅल्यू सगळं. कळलं. झाला हा क्वेश्चन, किती सोपा होता बघा बरं. आता यानंतर काय, अदर मेथड्स ऑफ डेटा स्मूथिंग. डेटा स्मूथिंगसाठी अदर मेथड्स काय, स्मूथिंग बिन मेडियन म्हणजे काय, ज्या सगळ्या व्हॅल्यूज राहतात त्याला आपण बीन ना विथ द मेडियन ऑफ दॅट बीट, मेडियननी रिप्लेस करतो, त्याला म्हणायचं स्मूथिंग बिन मेडियन. स्मूथिंग बाय बिन बाउंड्रीज म्हणजे काय, रिप्लेस इच व्हॅल्यू विथ द नियरेस्ट बाउंड्री व्हॅल्यू. आपल्या नावावरतूनच कळतं की बिन बाउंड्रीज म्हणजे बाउंड्रीजना रिप्लेस करायचं. रिग्रेशन म्हणजे काय, फिट अ रिग्रेशन लाईन अँड रिप्लेस व्हॅल्यूज विथ द प्रेडिक्टेड व्हॅल्यूज. प्रेडिक्टेड व्हॅल्यूज ज्या राहतात त्यांनी रिप्लेस करायचं. क्लस्टरिंगमध्ये काय, सिमिलर ग्रुप्स जे टुगेदर राहतात त्यांना ग्रुप करायचं आणि जे बाकीचे राहतात त्याला रिमूव्ह करून टाकायचं म्हणजे रिमूव्ह आउटलायर्स. कळायचपर्यंत. आता यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट आर द स्टेप्स ऑफ डेटा प्री प्रोसेसिंग, व्हॉट स्टेप्स मे चेंज द डायमेन्शन ऑफ डेटा.
स्टेप्स ऑफ डेटा प्री प्रोसेसिंग काय? डेटा प्री प्रोसेसिंग इज द प्रोसेस ऑफ प्रिपेरिंग रॉ डेटा सो दॅट इट कॅन बी यूज फॉर ॲनालिसिस ऑर मॉडेलिंग. डेटा प्री प्रोसेसिंग म्हणजे काय? एक प्रोसेस आहे कशासाठी? रॉ डेटा प्रिपेअर करण्यासाठी. रॉ म्हणजे काय? आपण म्हणतो बघा, एक रॉ मँगो आहे आणि एक पिकलेला मँगो असतो, बरोबर. रॉ म्हणजे काय? कच्चावाला. म्हणजे आपण जो डेटा राहतो तो एकदम अनस्ट्रक्चर्ड वगैरे जर का असला तर आपण त्याला रॉ डेटा म्हणतो. मग जो रॉ डेटा राहतो सो दॅट इट कॅन बी यूज फॉर ॲनालिसिस. डेटा प्रोसेसिंगने आपण काय करतो? रॉ डेटा प्रिपेअर करतो. त्याने आपण काय करू शकतो? तो डेटा ॲनालिसिस आणि मॉडेलिंगसाठी उपयोग करू शकतो. त्याच्यासाठी पहिलं काय? डेटा क्लिनिंग. म्हणजे ज्या मिसिंग व्हॅल्यूज राहतात, नॉईज अँड आउटलायर्स राहतात, त्याला रिमूव्ह करून टाकायचं. करेक्टिंग इनकन्सिस्टंट डेटा जो आहे तो करेक्ट करायचा. त्यानंतर डेटा इंटिग्रेशन असतं. डेटा इंटिग्रेशनमध्ये काय? कंबायनिंग डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेस, रिमुव्हिंग डुप्लिकेट रेकॉर्ड्स. जो डुप्लिकेट रेकॉर्ड आहे ते काढून टाकायचे. कंबायनिंग डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेसकडून डेटा कंबाईन करायचा. डेटा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय येणार आहे? नॉर्मलायझेशन, ॲग्रिगेशन आणि एन्कोडिंग कॅटेगोरियल डेटा. डेटा रिडक्शनमध्ये रिड्युसिंग डेटा साईज वाईल मेंटेनिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. फीचर सिलेक्शन येतं. फीचर सिलेक्शन म्हणजे कॉलम किंवा रो सिलेक्शन, सॅम्पलिंग येतं. या सगळ्या गोष्टी येत्या डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये. त्यानंतर आहे डेटा डिस्क्रेटायझेशन. आपण हे बघितलं. डेटा डिस्क्रेटायझेशन काय? कन्वर्टिंग कंटिन्युअस डेटा इंटू इंटरव्हल. स्टेप दॅट चेंज द डायमेन्शन्स ऑफ डेटा. द फॉलोइंग स्टेप्स मे चेंज द नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स, म्हणजे कॉलम्स किंवा रोज. नंतर काय? डेटा रिडक्शनमध्ये काय? फीचर सिलेक्शन राहतं, त्याने आपण कॉलम रिमूव्ह करतो. सॅम्पलिंगमध्ये रोज रिड्यूस करतो. डायमेन्शनॅलिटी रिडक्शन टेक्निक्स असतात. डेटा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये न्यू फीचर्स क्रिएट करतो. आता न्यू फीचर्स क्रिएट करणं म्हणजे काय? किंवा कॉलम क्रिएट करणं, कळलं. एन्कोडिंग कॅटेगोरियल व्हेरिएबल्स. डेटा इंटिग्रेशन म्हणजे काय? मर्जिंग डेटा सेट्स मे इन्क्रीज रोज अँड कॉलम्स, कळलं. डेटा सेटला मर्ज करायचं म्हणजे इन्क्रीज रोज आणि कॉलम्स वाढू शकताय. यानंतर काय? डेटा रिडक्शन टेक्निक्स बघणार आहे आपण. काय बघणार आहे? डेटा रिडक्शन टेक्निक्स. आता डेटा रिडक्शन टेक्निक्स काय? डेटा रिडक्शन इज द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द व्हॉल्यूम ऑफ डेटा व्हाईल मेंटेनिंग द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. म्हणजे आपला जो डेटा आहे आपल्याकडं अवेलेबल, त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी करतो आपण आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनला मेंटेन ठेवतो. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनला काही होतं का? काही नाही होत. इट हेल्प्स इन फास्टर ॲनालिसिस अँड रिड्युसेस स्टोरेज स्पेस, कळलं. यानंतर काय? डेटा रिडक्शन टेक्निक्स. डेटा क्यूब ॲग्रिगेशन म्हणजे काय? डेटा इज समराइज बाय अप्लाइंग ॲग्रिगेशन ऑपरेशन्स सच एज सम, ॲव्हरेज अँड काउंट. डेटाला आपण समराईज करतो कशाच्या मदतीने? ॲग्रिगेशन ऑपरेशन्स लावतो त्याच्यावरती, जसं की सम असन, ॲव्हरेज असन, काउंट असन वगैरे. डेली सेल्स डेटा जो असतो तो कन्वर्ट इंटू मंथली सेल्स डेटा. डेली सेल्स डेटा जो आहे आपण तो कशात कन्वर्ट करतो? मंथली सेल्स डेटामध्ये, कळलं. त्यानंतर आता डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. डायमेन्शनॅलिटी रिडक्शनमध्ये काय? रिड्युसेस नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स इन द डेटा सेट्स. नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स रिड्यूस करतं म्हणजे कॉलमला रिड्यूस करतं. युझिंग प्रिन्सिपल्स कंपोनंट ॲनालिसिस टू रिड्यूस 20 फीचर्स इंटू 5 इम्पॉर्टंट फीचर. 20 रोज कॉलम्स असतील तर त्याला आपण 5 इम्पॉर्टंट कॉलम्समध्ये रिड्यूस करण्याचं काम करतो. त्यानंतर आपलं काय? डेटा कंप्रेशन. डेटा कंप्रेशनमध्ये काय? डेटा इज कंप्रेस टू रिड्यूस स्टोरेज स्पेस. डेटाला आपण कंप्रेस करतो स्टोरेज स्पेस रिड्यूस करण्यासाठी. लॉसलेस कंप्रेशन म्हणजे काय? डेटा लॉस होत नाही आणि जेव्हा कंप्रेशन करताना तुमचा डेटा लॉस होतो त्याला आपण लॉसी कंप्रेशन म्हणतो. आता इमेज कंप्रेस करू शकतो आपण, टेक्स्ट फाईल्स कंप्रेस करू शकतोय. न्यूमरोसिटी रिडक्शन म्हणजे काय? रिप्लेसेस ओरिजिनल डेटा विथ स्मॉलर फॉर्म सच एज मॉडेल्स ऑर समरीज. म्हणजे जो ओरिजिनल डेटा राहतो त्याची एक समरी काढायची आणि त्या ओरिजिनल डेटाला समरीने रिप्लेस करायचं. समरी म्हणजे काय? तुमच्याकडे एक पेज भर जर का लिहिलेलं आहे, समजा एखादी थेरी असन, निबंध असन, त्याला तुम्ही 5 लाईनमध्ये काय म्हणायचं आहे त्याला ते रिड्यूस करू शकताय, कळलं. याच्यामध्ये काय येतं? सॅम्पलिंग, रिग्रेशन, क्लस्टरिंग ह्या मेथड्स येतात. सिलेक्टिंग 1000 रेकॉर्ड फ्रॉम 10,000 रेकॉर्ड फॉर ॲनालिसिस, कळलं. म्हणजे 10,000 रेकॉर्ड करूयाला 1,00,000मधनं 10,000 रेकॉर्ड सिलेक्ट करायचे.
डिस्क्रिटायझेशन अँड कन्सेप्ट हिरार्की म्हणजे कंटिन्युअस डेटाला आपण इंटरवल्समध्ये कन्वर्ट करतो, त्याला काय म्हणतो तो आपण डिस्क्रिटायझेशन अँड कन्सेप्ट हिरार्की. कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपला लास्ट क्वेश्चन काय आता की डिस्क्राईब डिफरंट वेज ऑफ हँडलिंग मिसिंग डेटा विथ सुटेबल एक्झाम्पल. व्हॉट इज मिसिंग डेटा? मिसिंग डेटा ऑकर्स वेन सम ॲट्रिब्यूट्स व्हॅल्यूज आर नॉट रेकॉर्डेड इन द डेटा सेट. म्हणजे कसं, आता बघा इथं बीचं एज गायब केलेलं आहे आपण आणि सॅलरी सीची नाही इथं मिसिंग आहे. तर मग आपण याला कशाने रिप्लेस करतो? ॲव्हरेज व्हॅल्यूने रिप्लेस करतो. किंवा मग याला हँडल करणं मिसिंग डेटाला, त्यालाच आपण काय म्हणतो, डिफरंट वेज बघायचे आपल्याला मिसिंग डेटा कसा हँडल करू शकतो आपण. कळलं मिसिंग डेटाचा अर्थ कळलं, आपण त्याचे वेज बघू. इग्नोर द टपल. इग्नोर द टपल म्हणजे काय? रो डिलिशन. रिमूव्ह रेकॉर्ड्स दॅट कंटेन्स मिसिंग व्हॅल्यूज. म्हणजे एखादा रेकॉर्ड आहे जो आता सीची सॅलरी नाही इथं, तर त्याला रिमूव्ह करून टाकायचं. इफ रो बी हॅज मिसिंग एज डिलीट रो बी. म्हणजे रो बीमध्ये जर का एज मिसिंग आहे तर बीला डिलीट करून टाकायचं. पण जर का खूप मोठ्या व्हॅल्यूज मिसिंग असतील तर त्याला डिलीट आपण नाही करू शकत. कळलं. यानंतर काय होतं, फिल विथ ग्लोबल कॉन्स्टंट म्हणजे रिप्लेस मिसिंग व्हॅल्यूज विथ अ कॉन्स्टंट लाईक अननोन ऑर झिरो. म्हणजे सॅलरी जर का मिसिंग आहे तर सॅलरीला झिरोने रिप्लेस करायचं. एज जर का मिसिंग आहे तर एजला अननोनने रिप्लेस करायचं. रिप्लेस मिसिंग व्हॅल्यूज विथ मीन, मोड, मेडियन. मिसिंग व्हॅल्यूजला कशाने रिप्लेस करतो आपण? मीनना, मोडना आणि मेडियनना. कळलं. ॲव्हरेज एज काय? 27.5. रिप्लेस मिसिंग एज विथ 27.5. एखाद्या जागेवर जर का एज मिसिंग आहे तर आपण काय करणार, बाकी सगळे एजचं ॲव्हरेज काढणार. ते जर का 27.5 येतं तर मिसिंग एज पण आपण 27.5 करणार. फिल विथ क्लास मीन. रिप्लेस मिसिंग व्हॅल्यू विथ द मीन ऑफ दॅट ॲट्रिब्यूट विद इन द सेम क्लास. म्हणजे मिसिंग व्हॅल्यूला आपण मीननी रिप्लेस करतो. कळलं. आता इफ ॲव्हरेज सॅलरी ऑफ IT एम्प्लॉईज 30,000 जर काय ॲव्हरेज सॅलरी. फिल मिसिंग म्हणजे एखाद्याची सॅलरी ॲव्हरेज 30 आहे तर 30,000 ॲव्हरेज सॅलरी रिप्लेस करून द्यायची. कळलं. आता यानंतर काय की प्रिडिक्टिव्ह मेथड म्हणजे यूज मशीन लर्निंग टेक्निक्स लाईक रिग्रेशन ऑर डिसिजन ट्री टू प्रेडिक्ट मिसिंग व्हॅल्यूज. म्हणजे मिसिंग सॅलरी आपण प्रेडिक्ट करू शकतो. एखाद्याचं एज जर का समजा 21-22 आहे, त्याचा एक्सपिरियन्स 1-2 वर्षाचा आहे, तर त्याला सॅलरी पण कमीच असणार. ज्याचं एज 30-35 आहे, एक्सपिरियन्स 10-15 वर्षाचा आहे, त्याची सॅलरी जास्त असणार. म्हणजे आपण प्रेडिक्ट करतो सॅलरी. कळलं इथपर्यंत. इथं आपला हा युनिट 1 संपलेला आहे. तर युनिट 1 आज पडतोय, युनिट 2 उद्या नक्की भेटून जाईल तुम्हाला. आणि 4 पण सब्जेक्ट जे आहे आपल्याला सेम 6मध्ये त्याचे सर्वांचे व्हिडिओज, नोट्स वगैरे अवेलेबल करून देणार आहे मी तुम्हाला. नोट्स घ्यायचे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनलवरून नोट्स ॲक्सेस करू शकताय. तर थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की कमेंट करा आवडला असेल तर. आपण पुढचा व्हिडिओ तुम्ही जितके लाईक करशाल, जर का 100 क्रॉस लाईक झाले तर आपण लवकरात लवकर सगळे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. थँक्यू.